आम्ही इथं तर चहा प्या मागाव 10 रुपयाचा 12 रुपयाचा चहा प्यायचा दोघांनी म्हणले तर 5 रुपये टाकले तर लेकराला दूध येईल वाटतंय. एवढी आमची परिस्थिती बेकार आहे. मी माझं सगळं कुटुंब माझ्यावरच अवलंबून आहे आणि मी कंपनीत कामाला आहे. मला 8 ते 10 हजार रुपये पेमेंट आहे. पण गेले 2 महिने झाले मी इथंच स्वतः इथंच आहे. माझे आई वडील सगळे इथंच आहे. त्यामुळे सगळं काम हे सगळं बंदच आहे. त्याचं भविष्यात जगणार कसा? कॉर्पोरेशनवाल्यानं त्याचा हात बसवून दिला पाहिजे. इथं आम्हाला घर नाही दार नाही. आम्ही भाड्यानं राहताव. काय खाणार आहे? बाप आई 1.5 महिना झालं इथं आहे. काय खाणार आहे? ती दोघं चौघं आम्ही इथं आहो. आमच्या नातुंडासाठी 8 वर्षाचा मुलगा आहे. आता जगणार कसा? ती शाळा शिकणार कसा? अगोदर व्यवस्थित होता. कधी आजारी नाही काय नाही. जरी आजारी पडला तरी सर्दी खोकला ताप एवढंच. पण तो JBS झाल्यापासून आतापर्यंत त्याची प्रकृती पण खूप खराब झालेली आहे आणि हालचाल तर काहीच करता येत नाही. आता जवळजवळ 1.5-2 महिने झालं. काय करायचं आम्ही? ही सगळी सोय आम्हाला कॉर्पोरेशनवाल्यानं करूनच दिली पाहिजे. दिली तर त्यांचं आमचं बरं आहे. नाहीतर मीच त्यांच्या पुढे परान सोडी. माझा नातूसाठी असं व्हायला म्हणलं मला काय करायचं कॉर्पोरेशनवाल्याला? जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये GBS या आजारानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं. हा GBS आजार अजूनही आटोक्यात आलेला नसल्याचं चित्र आहे. या GBS आजारामुळे नेमकं घडतंय काय आणि या GBS आजाराची भयानकता काय आहे, विदारकता काय आहे, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्यासोबत एका रुग्णाचे पालक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमकं काय झालं आहे त्यांच्या रुग्णाच्या बाबत हे आज आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. काय नेमकं तुमचा जो मुलगा आहे तो पेशंट आहे तर त्याची काय हिस्ट्री आहे, काय झालं आहे, तुम्ही स्वतः काय करता? मी कंपनीमध्ये कामाला आहे आणि 15 जानेवारीला त्याला चक्कर आली म्हणून नाव झालं. वय किती? एक 7 वय आहे त्याचं. दुसरीमध्ये शाळेत शिकतो आणि शाळेमध्येच त्याला चक्कर आली. शाळेमधनं त्याला प्रायव्हेटमध्ये घेऊन गेलो पण तिथं काही त्यांनी ॲडमिट केलं नाही. मग त्यांनी सांगितलं की नवलेला ॲडमिट करा. नवलेला आणल्यानंतर त्याला सांगितलं की GBS झाला. त्याच्यावरती त्याला उपचार सुरू केले. त्यांना GBS 3 दिवसांनंतर कळाला. तोपर्यंत त्याची प्रकृती जास्त सिरियस झाली. त्याच्यानंतर त्याला GBSवरचे औषधोपचार चालू केले. त्याच्यामध्ये त्याच्या हाताला सूज आली. जे काही इंजेक्शन दिले होते ते त्या सुजेमुळे त्याला 8 दिवसानंतर ऑपरेशन केलं एक छोटंसं. पण त्याच्यामध्ये काय रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या ते काही निघून आल्या ना. त्याच्यानंतर ते 15 ते 20 दिवसानंतर त्यांनी असं सांगितलं की तो पूर्ण हात काळा पडला आणि त्याचं इन्फेक्शन बाळाला होतं. जर हे इन्फेक्शन जर वाढलं तर बाळाचा जीवही जाऊ शकतो. मग त्याच्यावरती तो हात काढायचा पर्याय घेतला. आत्ता 15 दिवस झालं जस्ट त्याचा हाताचं ऑपरेशन झालेलं आहे. आत्ता तो थोडासा स्टेबल आहे. म्हणजे हात कुठून कापला काय? त्याचा हात आत्ता मनगटापासून इथून कट केलेला आहे. बरं. हां. तर आत्ता तो थोडासा स्टेबल आहे असं डॉक्टर सांगतात. पण हा जो आजार आहे GBS आजार आहे तो आजार होण्याच्या अगोदर तुमचा मुलगा कसा होता काय? नाही तो अगोदर व्यवस्थित होता. कधी आजारी नाही काय नाही. जरी आजारी पडला तरी सर्दी खोकला ताप एवढंच. पण तो JBS झाल्यापासून आतापर्यंत त्याची प्रकृती पण खूप खराब झालेली आहे आणि हालचाल तर काहीच करता येत नाही. आता जवळजवळ 1.5-2 महिने झालं. जवळजवळ 40-45 दिवस होऊन गेलेत तरी हाताची पायाची काही हालचाल नाही. फक्त मानाची हालचाल होती. आपण जे काय बोलतो ते मान हलवून फक्त बोलतो येस नो एवढंच सांगतो फक्त. बरं. आता 1.5-2 महिने झाले म्हणताय तुम्ही. मग आता याच्यासाठी खर्चही भरपूर झाला असेल सुरुवातीच्या काळात? हो झाला खर्च. तो सुरुवातीच्या काळात 8 ते 10 दिवसात जवळजवळ आमचे 3-1 लाख रुपये आमचे स्वतःचे गेले आणि ते आमची ऐपत नसताना आम्ही ह्याच्याकून त्याच्याकून किंवा व्याजाने किंवा ह्याच्याकून त्याच्याकून गोळा करून ते 3 लाख रुपये खर्च केले. त्याच्यानंतर शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिले तर आत्ता कुठेतरी आम्हाला त्यांचा थोडासा सपोर्ट होतोय आत्तापर्यंत. तुम्ही स्वतः काय करता आणि घरची परिस्थिती काय? तसं माझं सगळं कुटुंब माझ्यावरच अवलंबून आहे आणि मी कंपनीत कामाला आहे. मला 8 ते 10 हजार रुपये पेमेंट आहे. पण गेले 2 महिने झाले मी इथंच स्वतः इथंच आहे. माझे आई वडील सगळे इथंच आहे. त्यामुळे सगळं काम हे सगळं बंदच आहे.
त्याच्यामुळं आता खायचे प्यायचे पण वांदे झाले आहेत. आता त्यात डॉक्टरांनी सांगितलं की प्लाझ्मा हे तर करावं लागतं, पण त्यांच्याकडे प्लाझ्मा उपलब्ध नसल्यामुळं मला बाहेरूनच आणायला लागतं आणि बाहेरून एका प्लाझ्माला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. पण वन टाईम मी 2 ते 3 प्लाझ्मा बाहेरून आणल्यात, पण आता माझी परिस्थिती नाही की तो प्लाझ्मा आणून मी माझ्या मुलाला देऊ शकतो. आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस घेऊन या, मग आपण प्लाझ्मा देऊ. आता तुम्ही सांगितलं की अगोदर एकदम सुदृढ अशा पद्धतीचा तुमचा मुलगा होता, पण आता त्याचा हात कट करण्यात आलेला आहे. जेव्हा रिकवर होईल तर त्यापुढं एक नवीन आव्हान असणार आहे, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आता ते तर आव्हान आमच्यासाठी खूप अवघड आहे, पण माझी शासनाला अशी विनंती आहे की त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे किंवा काहीतरी त्याच्याकडे लक्ष द्या, कारण त्याचं आयुष्य आता त्या GBSमुळेच आयुष्य खराब झाल्यागत असं वाटतं. त्याच्याकडे शासनाने बघून त्याच्यावरती काहीतरी उपाय काढावा, त्याला काही ना काही मदत करावी किंवा काही बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढे शासनाने, मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी करावे अशी माझी मागणी आहे त्यांच्याकडे. बरं, सध्याची मुलाची काय स्थिती आहे? रिकवर होतोय का? थोडाफार फरक जाणवतोय? आत्ता थोडासा रिकवर होतोय असं 2 दिवसात वाटतं, पण जोपर्यंत डॉक्टरांचं म्हणणं आहे की व्हेंटीवर आहे तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही, कारण व्हेंटीमुळं त्याच्या फुफ्फुसावरती काही इन्फेक्शन जास्त होतं. जोपर्यंत व्हेंटीच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही असं सांगतो. मला सकाळी काउन्सिलिंगमध्ये सांगितलं की तो आत्ता थोडासा तो स्वतः श्वास घेतोय, पण अजून तो व्हेंटीवर आहे. किती दिवस राहील सांगू शकत नाही. एकंदरीत हा जो आजार ज्या गावामध्ये वाढला होता, तर क्रिकेटवाडीचे उपसरपंच आपल्यासोबत तुम्ही पाहिले, आता काय परिस्थिती आहे गावची? आता गावामध्ये आत्ता जरी पेशंट कमी असले तरी हे आमच्या गावातील जे काही 2 पेशंट 3 पेशंट आहेत, म्हणजे लहान मुलं आहेत ॲक्च्युली, आणि मोठे देखील ॲडल्ट्स देखील ॲडमिटेड आहेत. तर मग एकंदरीत हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे यांच्यावरती जे काय आता शासनाच्या मार्फत, पुणे महानगरपालिकेच्या मार्फत जे काय सद्यस्थितीमध्ये उपचार चालू आहेत, हे उपचार हे त्यांचे बरे होईपर्यंत झाले पाहिजेत. कारण की याला रिकव्हरी टायमिंग नाही आहे की बाबा 2 महिन्यामध्ये ते रिकवर होतील किंवा 3 महिन्यात होतील, हे डॉक्टर देखील सांगू शकत नाही आहेत. आता जसं यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचा हात हा उजवा हात मनगटापासून काढण्यात आलेला आहे. असे चॅलेंजेस देखील आहेत की त्या मुलाचं भविष्यामध्ये काय होणार आहे. तरी मी आपणामार्फत सरकारला एक आवाहन करतो किंवा विनंती करतो की यांच्यावरती जे काही उपचार चालू आहेत हे शेवटपर्यंत सरकारमार्फत करण्यात यावे, अशी आम्ही कळकळीची विनंती देतो. धन्यवाद. या संदर्भात आपण या सगळ्या रुग्णाचे जे उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. चला. पेशंट आपल्याकडे आले होते. पहिल्या 2-3 पेशंटपैकी हा होता आणि याला आपण जे रेकमेंडेड ट्रीटमेंट आहे, डायग्नोसिस झाल्यापासून लगेचच इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे IVIG ही ट्रीटमेंट आपण लगेचच दिली होती. IVIG देत असताना त्याला एका हाताला थोडी सूज निर्माण झाली आणि पुढच्या तपासण्यावर असं लक्षात आलं की तिथे रक्तप्रवाह नीट होत नसल्यामुळे तिथे थोडंसं सूज वाढत गेली आणि रंग त्याचा बदलत गेला. IVIG आम्ही दुसऱ्या साईडला कंटिन्यू केलं आणि तो कोर्स कंप्लीट केला, पण सबसिक्वेंटली त्या हाताचा रक्तपुरवठा काही चांगला होत नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचं बिलो रिस्ट ॲम्प्युटेशन असं करायला लागलं. आता तुम्ही लिटरेचरमध्ये पाहिलं तर IVIG रिलेटेड असे बरेच ॲडव्हर्स इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स माहिती आहेत, त्यातला हा प्रकार असावा असं आपलं हे आहे, शक्यता आहे. आणि आता दुसरा विचार केला तर IVIG दिल्यानंतर त्याला काही पुरेसा प्रतिसाद आला नव्हता आमच्या दृष्टीने, म्हणून IVIG दिल्यानंतर एक साधारण 3 आठवड्यांनंतर ही सर्जरी झाल्यानंतर आपण त्याचं प्लाझ्माफेरेसिस नावाची जी दुसरी उपचार पद्धती आहे ते पण करायचा आपण निर्णय घेतला आणि त्याच्या 3 सायकल्स आपल्या झालेल्या आहेत प्लाझ्माफेरेसिसच्या. सुदैवाची गोष्ट अशी की प्लाझ्माफेरेसिसच्या सायकल्स झाल्यानंतर त्याच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा व्हायला लागली, जी अजिबातच सुधारणा दिसत नव्हती. ते आता त्याचा श्वासाचा जो व्हेंटिलेटर सपोर्ट जो होता तो आता आपण काही अंशी कमी करत चाललो आहोत आणि काही अंशी त्याला आम्ही त्याचे व्हेंटिलेटर लागणार नाही अशा स्थितीत येऊ अशी थोडीशी शक्यता आम्हाला दिसते की तो आपला श्वास त्याचा सुरू झालेला आहे चांगल्यापैकी आणि तो पूर्णपणे व्हेंटिलेटर आपण त्याचा बंद करू शकू अशी शक्यता आम्हाला हळूहळू दिसते. सो हा एक चांगला भाग आहे की प्लाझ्माफेरेसिस नंतर त्यांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड केलेला आहे. पण सर, हात कट झालेला आहे तर त्यावेळेला नेमकं काय कंडिशन होती? सो मी तुम्हाला म्हटलं तसं इंट्राव्हिनस
शी असोसिएटेड बऱ्याच ॲडव्हर्स रिॲक्शन्स असतात. त्यातलीच एक की थ्रॉम्बोएम्बोलिक फेनॉमिनन, म्हणजे पुरवठा की रक्तवाहिन्यामध्ये क्लॉट निर्माण होऊन रक्तपुरवठा बंद होणे अशी एक नोन ॲडव्हर्स इफेक्ट आहे. शक्यता अशी की त्याचाच भाग हा या पेशंटच्या बाबतीत घडून हाताच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे एकदम शेवटच्या बोटांच्या बाजूला रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे तिथे प्रॉब्लेम निर्माण झाला. आणि अशा वेळेस जर आपण त्याच्यावर योग्य वेळी कार्यवाही नाही केली तर ते इन्फेक्शन निर्माण होऊन पूर्ण शरीरात पसरू शकतं. जेव्हा एका भागाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा आपल्याला काही ना काही त्याचे योग्य ते ट्रीटमेंट करायला लागते. आणि त्यामुळे सर्जरीचे डॉक्टर आणि प्लॅस्टिक सर्जन यांच्या सल्ल्याने आपण योग्य वेळी त्याचं ॲम्प्युटेशनची शस्त्रक्रिया केली. सर, सलाईन किंवा इंजेक्शनमुळे चुकीच्या पद्धतीने दिलं गेल्यामुळे असं होऊ शकतं का? किंवा थेरॉटिकली ॲडव्हर्स इफेक्ट्स कुठल्याही औषधामुळे होऊ शकतात, पण स्पेसिफिकली इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिनचं आपण जर लिटरेचर सर्च केला तर त्यात स्पेसिफिकली लिहिलेलं आहे किंवा आपले असे केस रिपोर्ट्स आहेत की वेगवेगळ्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठून किंवा क्लॉट्स निर्माण होऊन रक्तपुरवठा बंद होणे आणि त्याच्या निगडीत कॉम्प्लिकेशन्स हे नोन आहेत. आणि सर, आत्ता तुम्ही सांगताय त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते, पण अनेक पेशंट्स असे आहेत की ज्यांच्या प्रकृतीमध्ये उशीर लागतो खूप सुधारणा व्हायला. बरोबर आहे. तर अशा वेळेला आता सध्या म्हणजे या पेशंटचं पण सांगा आणि इतर पेशंटचा पण तुमचा काय अनुभव आहे? बरोबर. सो खरंच सांगायचं झालं तर GBSमध्ये ट्रीटमेंट आपल्याला माहिती आहे काय करायची, पण त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्सला किती वेळ लागेल किंवा किती रिस्पॉन्स येईल हे आपल्याला आणि कधी रिस्पॉन्स येईल हे सांगणं आपण थोडंसं अवघड असतं. काही मुलांना काही प्रकारच्या GBSमध्ये पटापट रिकव्हरी दिसते आणि त्यांना आपण व्हेंटिलेटर कमी करून त्यांचं मसल्समध्ये ताकदही लवकर वाढू शकते. पण त्याच वेळेला बाकी काही प्रकारची पेशंट्स असतात की ज्यांना अपेक्षेप्रमाणे रिस्पॉन्स येत नाहीत. ते काय येत नाहीत किंवा कोणाला येतात आणि कोणाला येत नाहीत, पण मग अशा वेळेस आपण दुसरी जी उपचार पद्धती की प्लाझ्माफेरेसिस, जे इक्विव्हलंट असतं, इम्युनोग्लोबुलिन किंवा प्लाझ्माफेरेसिस दोन्ही इक्विव्हलंट आहेत. तर मग आपण ते पण कधी कधी करून बघतो की त्याचा नाही फायदा झाला, ह्याचा फायदा झाला का बघूया, होतोय का बघूयात. पण तरीही म्हणजे हे करूनसुद्धा असे कित्येक पेशंट असतात की ज्यांना पूर्णपणे रिकव्हरी होऊ शकत नाही आणि त्यांना बरेचदा व्हेंटिलेटर बरेच दिवस लागू शकतो किंवा चालणं आणि हाताच्या हालचाली ह्या पण पूर्ववत होतील की नाही आपण सांगू शकत नाही. सर, आपल्या हॉस्पिटलचं काही म्हणजे याच्यामध्ये हलगर्जीपणा वगैरे असं काही नाही, मला नाही वाटत यात कुठे हलगर्जीपणाचा प्रश्न आल्याचं मला कुठेच दिसत नाही आहे. हा बेसिकली या औषधाचं नोन कॉम्प्लिकेशन असल्यामुळे अनफॉर्च्युनेटली म्हणजे हे फारच दुर्दैवाची बाब आहे की आपल्या पेशंटच्या बाबतीत असं घडावं. पण पर्याय नसतो, औषधं आपल्याला योग्य देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे कधीकधी आपल्याला म्हणजे आम्ही त्याला रिस्क बेनिफिट ॲनालिसिस म्हणतो की रिस्क किती आणि बेनिफिट किती आहे याचं ॲनालिसिस करून आपल्याला ही औषधं द्यायला लागतात. सो त्यावेळेला त्याच्या ट्रीटमेंट करता जे प्रायोरिटीचं औषध होतं ते इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन होतं, त्यामुळे ते देणं गरजेचंच होतं. दुर्दैवाने त्या बाबतीत थोडंसं त्याचा साईड इफेक्टसारखं आपल्याला सामना करायला लागला, पण त्याच्यात हलगर्जीपणाचा प्रश्न कुठे आहे असं मला दिसत नाही. खर्च भरपूर झाला असेल? काय भरपूर झाला ना खर्च. आमचं 2 लाख गेल्यात आणि बाहेरल्या जण झालेलं त्याचं भरपूर गेल्यात. तरी आम्हाला छोटं मोठं आम्हालाच आणायला जात. आम्ही इथं तर चहा प्या महागाव, 10 रुपयाचा 12 रुपयाचा चहा प्यायचा. दोघांनी म्हणले तर 5 रुपये टाकले तर लेकराला दूध येईल वाटतंय. एवढी आमची परिस्थिती बेकार आहे. इथं घर नाही, दार नाही, आम्हाला काय नाही. ही पोरग जगणार कसं आता सांगा मला. घर कसं जगणार कसं? GBS व्हायच्या अगोदर कसा होता? चांगला होता ना, शाळेत जात होता. ती शाळेत गेल्यावर चक्कर आली, त्याला चक्कर आली म्हण सरनं फोन केल्यावर पोरानं घेऊन आल्याच्या नंतर ते चक्र त्याला ही झालं म्हणजे जबेस झालं. 2-4 दिवस तर ते आणल्यावर 3 दिवस काहीच केलं नाही. दुसरी औषधं गोळ्या केल्या त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. मग त्या 8,500 आम्ही इंजेक्शन आणली. ती इंजेक्शन दिल्यावर शेवटचं इंजेक्शन आऊट गेलं म्हणा. आऊट गेल्यावर हात कसा सुजला, काळा कसा पडला म्हणून आम्ही विचारलं. ते म्हणले आऊट गेल, असं होतंय म्हणले. तरी पण ते हात 2 दिवस 8 दिवस बांधून ठेवला. ते हात बांधून ठेवल्याला काय काळे बोट झालेले नीट झाले नाही. त्याच्यानंतर पुन्हा ती म्हणली ऑपरेशन करायचं. ऑपरेशन करायचं म्हणल्यावर बी तयार नाव आम्ही तरी पुन्हा तयार झाला. आमच्याकडून पैसे घेतले, रक्त तपासलं, तेवढ्यात बी रक्त तपासून नेलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणली ससनला जा. आम्ही जात नाव म्हणलं, आमचं 2 लाख गेल्यात, आम्ही कसं जाऊ, इथंच करा तुम्ही. मग त्यांनी चिरा पाडल्या हाताला आणि हाताचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून सूज पुन्हा कमी झाली, असं बांधून ठेवला. तरी पण ती बंद झालं नाही. परत पुन्हा 15 दिवसानं म्हणली हात काढावा लागला. हात काढायचा म्हणल्यावर त्या लेकराचं ही अवस्था कशी होईल, आई बाप आजी विचार करू. मग आम्ही ती केलं.
मला तेच विचारायचंय की आता हात तर कट झालाय, हा. आता पुढचं त्याचं भविष्य कसं असेल? त्याचं भविष्य ती जगणार कसा? कॉर्पोरेशन वाल्यानं त्याचा हात बसवून दिला पाहिजे. इथं आम्हाला घर नाही, दार नाही, आम्ही भाड्यानं राहताव. काय खाणार आहे? बाप आई 1.5 महिना झालं इथं आहे. काय खाणार आहे? ती दोघं चौघं आम्ही इथं आहो. आमच्या नातुंडासाठी 8 वर्षाचा मुलगा आहे, आता जगणार कसा? ती शाळा शिकणार कसा? काय करायचं आम्ही? ही सगळी सोय आम्हाला कॉर्पोरेशन वाल्यानं करूनच दिली पाहिजे. दिली तर त्यांचं आमचं बरं आहे, नाहीतर मीच त्यांच्या पुढे परान सोडी. माझा नातूसाठी असं व्हायला म्हणलं, मला काय करायचं? कॉर्पोरेशन वाल्याला काय केलं? कॉर्पोरेशन वाल्यानं त्यांच्या पाण्यामुळे झालं लेकराला. माझ्या पाण्यामुळे झाल्यामुळे त्यांनी ही सगळी सुविधा करून दिली पाहिजे. त्याला पगार पाणी काय पडलं ती त्यांना आयुष्याचं त्यांनी करावं. माझं भविष्य बघितलं पाहिजे लेकराचं. नात आता इथं खर्च भरपूर झालाय, झालाय ना. हे बिघडले असेल ना, मग सगळं पैशाचं कसं काय? पैशाचं काय? हिकून तिकून पाहुण्या राळाकून भीक मागितल्याने मागत आहो आम्ही, त्याचं चालूच आहे. आता आम्हाला 2 पाजमा करायच्यात तर आमच्याकडे 1 रुपया नाही. हिथं पण म्हणतात बँकेत नाही पाजमा. मी आता मागून मागून आम्ही कुठवर मागायचं लोकाला? कोण देणार आहे आम्हाला? देणाराचं तरी गेलं पाहिजे ना. बरं जाऊ द्या, अगर नाही जाऊ द्या, असलं तर समोरचं देईल आम्हाला, नसल्यावर कोण देणार आहे? कुठवर मागायची लाज वाटायली आम्हाला. आता आमच्याजवळ काय 1 रुपया ना, अजून 2 पाजमा करायच्यात. आता जरा पोरग माझं कौर झालंय नातून, आता शिक बोलायला लागले, बघायलंय, मानानं हलवायले, तर आम्हाला अजून 2 पाजमा करायच्यात. तर अजून पहिले बी दुसरी बी सोय, पुढची पण सोय त्यांनी केली पाहिजे कॉर्पोरेशनवाल्यानं. ते येऊन इथं कर्ज दिलं पाहिजे. पोराचं शेवटपर्यंत जवळ पोरग उठून उभा राहत नाही तोपर्यंत तर त्यांनी केलंच पाहिजे. ती केलंच पाहिजे. पुढलं हाताची सोय त्यांनीच हात बसवून दिला 7 पाहिजे. ते 8 वर्षाचा हा मुलगा आहे आणि या मुलाचा आता हात कट करण्यात आलेला आहे. अनेक आव्हानं भविष्यामध्ये त्याच्या पुढं असणार आहेत. आता तो अपंग झालेला आहे, दिव्यांग झालेला आहे. आता त्याला सरकार कशा पद्धतीनं मदत करणार, काय नेमकं होणार, या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील या संदर्भात बोलणार आहोत आणि त्यांची देखील या संदर्भातली बाजू जाणून घेणार आहोत. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.